कॅश बजेट. तर सर्वात आधी काय करू आपण, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर एक एक नंबर टाकून घेऊ. चला, नंबर 1, फर्स्ट नंबरची ॲडजस्टमेंट आहे ओपनिंग कॅश बॅलन्स. तर ओपनिंग कॅश बॅलन्सचा नंबर टाका लागते का पहा, नाही. सेकंड नंबरची पहा, 2 याच्यावर आहे त्या, नंबर 2 वाली वाचता काय, क्रेडिट अलाउड बाय कस्टमर 1 month आणि बाय सप्लायर 2 month. म्हणजे कस्टमरले किती मुदत आहे, एका महिन्याची, आणि सप्लायरले किती मुदत आहे. तर कस्टमर म्हणजे कोण, कस्टमर म्हणजे ग्राहक समजा. तर याचा नंबर काय त्यावर टाका, सेलवर. चला टाका मग सेलवर नंबर 2. त्याच्यातच आहे अजून सप्लायर. तर सप्लायर म्हणजे कोण, परचेस, ज्याच्याकडून आपण गुड्स काय केले तो परचेस वरही टाका. म्हणजे हे दुसरी ॲडजस्टमेंट काय टाकायच्यावर, सेलवर या परचेस. सेल साठी किती मुदत, एका महिन्याची, आणि परचेस साठी 2 महिने. तिसरी ॲडजस्टमेंट आहे वेजेस वर. सोपं आहे ते. चौथी वाचा, ऑल अदर एक्सपेन्स. मग उरलेले सगळे कोणते, फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग. त्याच्यानंतरची पा प्लांट. मग प्लांट वाला कॉलम आला आहे का पा, तर टाकू नका, सोडून द्या. त्याच्यानंतरची पा डिव्हिडंड आला आहे का पा, सोडून द्या. आता आपण बजेट बनवायचं कुठून हे कसं ओळखायचं. आपल्याला माहिती जेव्हा सांगितली आहे तेव्हा माहिती दिली आहे मार्च महिन्यापासून. मार्च महिन्यापासून बनवायचं आहे, तर बनवायचं कुठून, ओपनिंग बॅलन्स कोणत्या महिन्याचं दिला आहे हे पहा. तर ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1 जून. म्हणजे आपल्याला बजेट कुठून बनवायचं, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. हे अगोदर मार्च दिलेला आहे, त्यात मार्च घेऊ काय, एप्रिल, मे असं घेऊ काय, कुठून सुरू करू, जून पासून. आता सगळ्यात पहिली एंट्री घेत असतो आपण ओपनिंग कॅश बॅलन्स. किती रुपये आहे सांगा, 27. कोणत्या महिन्याचं आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. याचं सध्या लिहायचं ते आपण लास्ट मध्ये काढतो. पहिली एंट्री कोणती घ्यायची, आता याच्यानंतर घेत असते बाई कॅश रिसिप्ट. काय घेत असते, कॅश रिसिप्ट. म्हणजे अशा एंट्र्या घ्यायला लागते ज्याच्यामुळे आपल्याजवळ पैसा येईल. त्यालाच म्हणून आपण कॅश रिसिप्ट. मग पहा याच्यात कॉलम आहे सेल वाला. सेल केला तर पैसा आला, मग इन्कम मध्ये येईल. अरे येईल काय, मग सेल वर एक ऍडजस्टमेंट आहे. कोणत्या नंबरची, लावायचा दुसऱ्या नंबरची. कस्टमर म्हणजे सेल होते. हा काय म्हणते बा, क्रेडिट अलाउड टू कस्टमर 1 month. म्हणजे आपण कस्टमरले माल विकला आणि किती मुदत दिली, म्हणजे आपण जो माल विकला हा कसा विकला, क्रेडिट सेल. कसा विकला, किती महिन्याची मुदत दिली. वर्किंग मोड बदलून घेऊ. तर पहिले मला सेलच्या व्हॅल्यू सांगायचा, 72, 74, 75, 78, 76 आणि 80. आता याच्यासाठी किती महिन्याची मुदत आहे, वर्किंग नोट बनवली नाही तरी चालते. आपण नवीन नवीन शिकून राहिलो म्हणून सांगत आहे. आता वर्किंग नोट मध्ये सांगितलं आहे का एका महिन्याची मुदत आहे. म्हणजे कसं, तर हे जे एप्रिलचे पैसे आहेत हे द्यायला लागेल मे महिन्यात. मे महिन्यात किती रुपये, हे जे मेचे आहे हे द्यायला लागेल जून महिन्यात. हे जे जूनचे आहे हे द्यायला लागेल जुलै, आणि हे ऑगस्ट, आणि हे सप्टेंबर, आणि हे 80 कधी द्यायला ऑक्टोबर. ऑक्टोबरचं काम आहे आपल्याला, समजली काय. आता आपण एंट्री लिहिताना कोणता सेल आहे तिथे लिहिला, क्रेडिट सेल नाव लिहायचं नाही. या क्रेडिट सेलला नाव द्यायचं कॅश रिसिव्ड फ्रॉम कस्टमर. चला, कस्टमर पासून पैसे मिळाले, तिकडे आपण काय केलं ते काही कामाचं नाही. आपल्याला कधीपासून पाहिजे, जून पासून बघा.
सांगा जून मध्ये किती 74 75 78 4 समजलं. अजून कोणतं इन्कम आहे का त्याच्यात पहा ऍडजस्टमेंट मध्ये पहा कोणतं इन्कम आहे का मग इन्कम वाले एंट्र्या संपल्या. आता याची टोटल करू आणि टोटल सर्वांची करायची नाही याला टोटल फक्त कायची करायची मोरल्या काय मोरल्या काय सगळ्या महिन्याची जी करायची फक्त पहिल्याच महिन्याची करायची बाकीच्या महत्वाची सोडून तर याची टोटल होईल 1,01,500 बाकीच्या महिन्यांची करायची नाही. आता पाहिजे असते आपल्याला कॅश पेमेंट. चला पेमेंट मध्ये कोणकोणत्या एंट्री आपण शोधू. तर पेमेंट मध्ये येते कॉलम परचेस पण परचेस वर ऍडजस्टमेंट आहे कोणत्या नंबरची याला मुदत किती महिन्याची आहे मग याच्यासाठी वर्किंग नोट बनवू नसतात. तर परचेसच्या व्हॅल्यू मध्ये सांगायचं हा घ्या ना मग जरा मोठ्या नंबर 48 46 47 48 असा आहे परचेस. सेल साठी किती महिन्याची मुदत होती परचेस साठी किती महिने 2 महिने लेट घ्यायचं म्हणजे एप्रिल वाले पैसे द्यायला लागन जून हे द्यायला लागन हे द्यायला लागन हे हे आणि हे तर पुढचं काही का नाही. म्हणजे आपण माल कसा परचेस केला क्रेडिट होतो मग क्रेडिट सेलले आपण काय नाव दिलं क्रेडिट परचेसले काय नाव द्या कॅश पेड टू सप्लायर. चला कोणत्या महिन्यापासून पाहिजे सांगा जून पासून सांगा 45 48 46 47 आता चला पुढचा कॉलम आहे वेजेस. आता वेजेस वर ऍडजस्टमेंट आहे ना मग वेजेस ची वर्किंग नोट बनवल्याशिवाय जमत काल शिकलो तो आपण ओरल जमत नाही हे कॅल्क्युलेशन ह्या दोन तरी ओरल काढता आल्या असत्या 1 महिना लेट 2 महिने लेट पण वेजेस साठी वर्किंग नोट बनवाच लागते पेपरात पण बनवायची. तर पहिले वेजेसच्या व्हॅल्यू लिहून घेऊ सांगा 12 11 13 12 14 आता वेजेस वर ऍडजस्टमेंट काय आहे ते वाचा. आफ्टर हाफ मंथ. आता हाफ मंथ मध्ये हाफ मंथ म्हटलं तर काय करा अर्धे पैसे याच महिन्यात घ्यायचे अर्धे पैसे पुढच्या महिन्यात कालच्यासारखं. 1 मंथ म्हटलं तर पुढच्या महिन्यात 2 मंथ म्हटलं तर 2 महिन्यात आणि हाफ मंथ म्हटलं तर कसं करा अर्धे ह्या महिन्यात अर्धे पुढच्या. चला अर्धे अर्धे करत जाऊ हा 12च्या अर्धे 6 ह्याच महिन्यात उरलेले 6 पुढच्या महिन्यात याच्या अर्धे 5.5 ह्याच महिन्यात 5.5 पुढच्या महिन्यात याच्या अर्धे 6.5 6 या महिन्यात 6 पुढच्या महिन्यात 7 या महिन्यात 7 पुढच्या महिन्यात 6 या महिन्यात 6 पुढच्या अर्धे याच महिन्यात अर्धे पुढच्या. मग आता वेजेस 2 लिहिल्यापेक्षा काय करायचं दोघांची बेरीज करायची आणि आपल्याला कधीपासून पाहिजे जून पासून केली तरी चालते आधीची नाही केली तरी काही फरक नाही. चला याची बेरीज होईल 12 500 13. आता सांगा वेजेस कोणते कोणते घ्यायला जून पासून 12 500 13 वेजेस वाली समजली काय. सेल साठी किती महिन्याची मुदत होती परचेस साठी वेजेस साठी किती हाफ मंथ म्हणजे कसं करा अर्धे या महिन्यात अर्धे बसलं काय एवढं. आता 3 कॉलम अजून आहे कोणकोणते
फॅक्टरी एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स आणि सेलिंग एक्सपेन्स. चला वाचा त्याच्यावर कोणत्या नंबरची ऍडजस्टमेंट यूज होते. चौथी. सगळ्यावर लागू होते ते चौथी. वाचा चौथ्या नंबरची. ऑल अदर एक्सपेन्सेस आर पेड इन अ फॉलोइंग. ऑल अदर म्हणजे उरलेले सगळे. आणि इन अ फॉलोइंग मंथ. फॉलोइंग म्हणजे च्या नंतर. हे असं च्या नंतर म्हणजे जानेवारीचे फेब्रुवारी, फेब्रुवारीचे मार्च असं. बरोबर ना. चला आपल्याला कधीपासून पाहिजे. पहिले कोणता घेतात. फॅक्टरी ना. आपल्याला कोणत्या महिन्यापासून पाहिजे. जून. तर जून महिन्यात कोणते पैसे. मे चे पैसे जून मध्ये घेऊ का. बरं कोण नवरं जमून राहिलं. पण्या सांगतो द्या. फॅक्टरी ओव्हरहेड आपल्याला जून पासून पाहिजे. पण्या सांग मग जून मध्ये किती. 3,000. कोणत्या महिन्याचे सांगून राहिला. मे चे पाहिजे. मे चे पैसे जून मध्ये, जून चे पैसे जुलै मध्ये असं सांगा. मग मे पासून सुरू करा. 3200, 3500, 3800, 39. वर्किंग नोटची गरज आहे काय. असंच सेम कायच्यासाठी. ऑफिसचा तर काही विशेष नाही. सगळे मध्ये सेम सेमच व्हॅल्यू आहे. किती. सगळ्या कॉलम मध्ये किती किती. 4,000. नाही समजलं. अशीच सेम ऍडजस्टमेंट कायच्यावर आहे. तर सेलिंग आपल्याला वर्किंग नोटनं जमत का ओरल जमत. एक महिना लेट. एक महिना लेट कसं आपल्याला कोणते पाहिजे. मग मे चे पैसे जून मध्ये. कोणत्या महिन्यापासून सांगा. सांगा मे चे. 2500, 2300, 2400. या तीनही येते समजल्या. नक्की. अजून कोणता कॉलम राहिला का. कॉलम संपले. आता राहिले ऍडजस्टमेंट. चौथ्या नंबर पर्यंत झाले आहे सगळ्या. 4 झाले आहे पहिल्या. आता उरली आहे 5वी. वाचा. प्लांट परचेस. आपण प्लांट परचेस केला. पैसा गेला. आता ऍडजस्टमेंट कर. प्लांट कॉस्टिंग रुपीज 40,000. परचेस इन दी मंथ ऑफ मार्च. आपण 40,000चा प्लांट घेतला. कोणत्या महिन्यात. बसलं काय. कोणत्या महिन्यात. कितीचा. 20% पेड ऑन डिलिव्हरी. याच्या 20% किती होईल. 8,000. डिलिव्हरीवर म्हणजे ज्या दिवशी आपण माल घेतला त्याच दिवशी पैसे देतो. म्हणजे हे 20% किती होईल. कोणत्या महिन्यात दिले असं. मार्च मध्ये घेतला तर मार्च मध्ये द्यावा. बरोबर आहे. बॅलन्स अमाउंट पेएबल इन 4 इक्वल इन्स्टॉलमेंट फ्रॉम नेक्स्ट मंथ. बॅलन्स म्हणजे उरलेल्या व्हॅल्यू किती. तर ह्या पेड होईल म्हणजे 4 इन्स्टॉलमेंट म्हणजे 8,000, 8,000, 8,000. आता हे 8,000 कुठून आले. त्याच्यात 4 इन्स्टॉलमेंट करावं लागत ना. मला हे 8 कुठून आले हो. बिंदू 8 कुठून आले समजले. 32,000 आपण डिवाइड केलं 4 इन्स्टॉलमेंट म्हटले तर 4. 8,000, 8,000, 8,000 फ्रॉम नेक्स्ट मंथ. मग आपण प्लांट कधी घेतला. मार्च मध्ये भरले किती. 8,000. उरलेले पुढच्या महिन्यापासून. मग आता प्लांट परचेस मार्च मध्ये किती. एप्रिल मध्ये किती. मे मध्ये किती. जून मध्ये किती. आता आपल्याला घ्यायला लागते जून मध्ये 8. जुलै मध्ये झाल्या. आपल्या इन्स्टॉलमेंट संपल्या. तिकडे दिसते तर घ्या लिहून. समजलं किती इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट झालं. 4. आणि एकदाऊन पेमेंट. हे नगदी किती दिले. 4 इन्स्टॉलमेंट म्हणजे पैसे किती महिन्यात दिले. 5 झाले का पूर्ण आपले. मार्च मधला 1,
एप्रिल मधला दुसरा, मे मधला तिसरा, जून मधला चौथा. याच्या अगोदरचं घ्यायचं नाही कारण ते आपल्या बजेटच्या बाहेर. आणि तिकडेही घ्यायचं नाही तर मग रिकामी जागा दिसते तर घेऊन घ्या. तर समजलं काय? अजून एक ऍडजस्टमेंट आहे 6वी. डिव्हिडंड ऑफ ₹7,500 पेएबल इन कोणत्या महिन्यात? सगळ्याच महिन्यात देऊ काय? फक्त कोणत्या महिन्यात? 7,500. अजून शोधा कोणती राहिली? कोणतीच नाही. मग आता एवढ्या एक्सपेन्सेसची टोटल करून याला नाव देऊ टोटल कॅश पेमेंट ब्रॅकेट मध्ये बी. चला एक एक कॉलमची ऍडिशन करून सांगत. पहिले याची 74,700, दुसरे याची 78,300, 69 फक्त 69 78,200 चुकले नाही ना. आता याला आपण काय नाव दिलं? टोटल कॅश पेमेंट ब्रॅकेट मध्ये बी. आता पाहिजे आपल्याला क्लोजिंग कॅश बॅलन्स. कोणता बॅलन्स? याच्यासाठी ह्या वाला फॉर्म्युला वापरा. A मायनस B. A म्हणजे कॅश रिसीव्ड, B म्हणजे कॅश पेमेंट. A मधून B मायनस 1,0500 मायनस 74,700 26,800. हे झालं आपलं क्लोजिंग. कोणत्या महिन्याचं आहे? जून. जून महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स, जुलै महिन्याचं ओपनिंग बॅलन्स 26,800. आता याची टोटल करा. 1,01,800 मायनस 78,300 23,500. हे झालं या महिन्याचं. हे होईल पुढच्या महिन्याचं ओपनिंग बॅलन्स 23,500 आणि प्लस 78 आणि मायनस 69 32,500. या महिन्याचं क्लोजिंग पुढच्या महिन्याचं ओपनिंग 32,500. आता याची बेरीज 1,08,500 मायनस 78,200 30,300. हे झाले आपले क्लोजिंग बॅलन्स.